हॅलो गाईज, माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे. गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मराठीचे क ख घ इंग्लिशमध्ये कसे लिहायचे आणि मात्रा नसलेल्या नावांचे स्पेलिंगसुद्धा इंग्लिशमध्ये कसे करायचे. गाईज, इंग्लिश वाचायला आणि लिहायला शिकण्याची ही फर्स्ट स्टेप आहे. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. गाईज, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असणार आहे. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. क ला इंग्लिशमध्ये के लिहितात, पण ज्यावेळेस आपण क हा उच्चार करतो त्यावेळेस त्यावेळेस अचा सुद्धा शेवटी साऊंड येत आहे, अचा उच्चार होत आहे, म्हणून आपण केच्या पुढे काय लिहिणार आहोत, ए. शेवटी इंग्लिशमध्ये क ला काय म्हणणार, के ए. ख ला इंग्लिशमध्ये के एच लिहितात आणि शेवटी इथे सुद्धा अचा साऊंड येत आहे, अचा उच्चार होत आहे, ख येत आहे ना, म्हणून के एचच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणून इंग्लिशमध्ये ख ला काय म्हणणार, के एच ए. ग ला इंग्लिशमध्ये जी लिहितात, पण ज्यावेळेस इथे सुद्धा आपण ग असं म्हणतो त्यावेळेस तिथे सुद्धा शेवटी अचा साऊंड येत आहे, अचा उच्चार होत आहे, म्हणून शेवटी आपण जीच्या पुढे काय लिहिणार आहोत, ए. मग इंग्लिशमध्ये ग ला काय म्हणणार, जी ए. घ ला इंग्लिशमध्ये जी एच लिहितात. आपण ज्यावेळेस घ हा उच्चार करतो तिथे सुद्धा शेवटी अचा साऊंड येत आहे, घ, म्हणून जी एचच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे इंग्लिशमध्ये घ ला काय म्हणणार, जी एच ए. न ला इंग्लिशमध्ये एन लिहितात. इथे सुद्धा शेवटी अचा साऊंड येत आहे, म्हणून एनच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे न ला इंग्लिशमध्ये काय म्हणणार, एन ए. च ला इंग्लिशमध्ये सी एच लिहितात. ज्यावेळेस आपण च असा उच्चार करतो तिथे शेवटी अचा साऊंड येत आहे, म्हणून सी एचच्या पुढे आपण काय लिहिणार, ए. म्हणजे इंग्लिशमध्ये च ला काय म्हणतात, सी एच ए. छ ला इंग्लिशमध्ये सी डबल एच लिहितात. इथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, अचा उच्चार आहे, म्हणून इथे सी डबल एचच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे छ ला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सी डबल एच ए. ज ला इंग्लिशमध्ये जे लिहितात. इथे सुद्धा आपण ज असा उच्चार करतो त्यावेळेस अचा साऊंड आहे शेवटी, म्हणून जेच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे ज ला इंग्लिशमध्ये काय म्हणणार, जे ए. झ ला इंग्लिशमध्ये जे एच लिहितात, पण इथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, झ, म्हणून आपण जे एचच्या पुढे ए लिहिणार आहोत. म्हणजे इंग्लिशमध्ये झ ला काय म्हणणार, जे एच ए. ट ला इंग्लिशमध्ये टी लिहितात आणि इथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, अचा उच्चार आहे, ट आहे ना, म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहिणार आहोत. म्हणजे ट ला इंग्लिशमध्ये काय म्हणणार, टी ए. ठ ला इंग्लिशमध्ये लिहितात टी एच. इथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, बघा, ठ आहे ना, म्हणून टी एचच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे इंग्लिशमध्ये ठ ला काय म्हणणार, टी एच ए. ड ला इंग्लिशमध्ये डी लिहितात. इथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, अचा उच्चार आहे, म्हणून डीच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणून इंग्लिशमध्ये ड ला काय म्हणणार, मग डी ए. ढ ला इंग्लिशमध्ये डी एच लिहितात. पण ज्यावेळेस आपण ढ हा उच्चार करतो तिथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, ढ आहे ना, म्हणून डी एचच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे ढ ला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, डी एच ए. न ला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, एन लिहितात, बरोबर. मग इथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, म्हणून एनच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे न ला काय म्हणणार, मग एन ए. त ला इंग्लिशमध्ये टी लिहितात. ज्यावेळेस त हा उच्चार करतो आपण त्यावेळेस इथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, म्हणून टीच्या पुढे आपण काय लिहिणार, ए, बरोबर. मग त ला काय म्हणणार, टी ए. थ ला इंग्लिशमध्ये लिहितात टी एच. इथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, थ, बरोबर, म्हणून टी एचच्या पुढे आपण काय लिहिणार, ए. म्हणजे थ ला काय म्हणणार, मग टी एच ए. द ला इंग्लिशमध्ये लिहितात डी. शेवटी आपण ज्यावेळेस द हा उच्चार करतो त्यावेळेस तिथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, म्हणून डीच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणून इंग्लिशमध्ये द ला काय म्हणणार, डी ए. ध ला इंग्लिशमध्ये लिहितात डी एच, बरोबर.
म्हणून ध ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस तिथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, म्हणून DHच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे इंग्लिशमध्ये धला काय म्हणतात मग? DHA. नला इंग्लिशमध्ये एन लिहितात, शेवटी अचा साऊंड आहे म्हणून एनच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे नला काय म्हणणार मग? NA. पला इंग्लिशमध्ये लिहितात पी, पण ज्यावेळेस आपण प असा उच्चार करतो त्यावेळेस तिथे सुद्धा अचा साऊंड आहे म्हणून पीच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे काय होईल? PA. म्हणजे इंग्लिशमध्ये पला काय म्हणतात? PA. एफला इंग्लिशमध्ये PH किंवा एफ लिहितात. तर गाईज ज्यावेळेस आपण फ असं म्हणतो त्यावेळेस तिथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे म्हणून PHच्या पुढे किंवा एफच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे इंग्लिशमध्ये फला काय म्हणतात? PHA किंवा FA. बला इंग्लिशमध्ये बी लिहितात, शेवटी अचा साऊंड आहे म्हणून बीच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे बला काय म्हणणार? BA. भला इंग्लिशमध्ये BH लिहितात, इथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे म्हणून BHच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे भला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? BHA. मला इंग्लिशमध्ये एम लिहितात, शेवटी अचा साऊंड आहे म्हणून इथे पण आपण एमच्या पुढे ए लिहिणार आहोत. म्हणून मला इंग्लिशमध्ये काय होईल? MA. यला इंग्लिशमध्ये वाय लिहितात, पण ज्यावेळेस आपण य असा उच्चार करतो त्यावेळेस तिथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे म्हणून वायच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे यला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? YA. रला इंग्लिशमध्ये आर लिहितात, पण ज्यावेळेस आपण र हा उच्चार करतो त्यावेळेस शेवटी अचा साऊंड आहे म्हणून आरच्या पुढे आपण काय लिहिणार? ए. बरोबर. म्हणजे रला इंग्लिशमध्ये काय म्हणणार? RA. लला इंग्लिशमध्ये एल लिहितात, शेवटी अचा साऊंड आहे म्हणून एलच्या पुढे काय लिहिणार? ए. म्हणून लला इंग्लिशमध्ये काय होईल? LA. वला इंग्लिशमध्ये लिहितात W किंवा V, दोन्ही लिहू शकता. आणि इथे सुद्धा शेवटी अचा साऊंड आहे, व आहे ना, म्हणून W किंवा Vच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे वला काय म्हणतात मग इंग्लिशमध्ये? WA किंवा VA. शला इंग्लिशमध्ये लिहितात SH, पण ज्यावेळेस श असा उच्चार करतो त्यावेळेस शेवटी अचा साऊंड आहे म्हणून आपण SHच्या पुढे ए लिहिणार आहोत. म्हणजे शला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? SHA. SHA. बरोबर. दुसरा श त्याला सुद्धा इंग्लिशमध्ये SS लिहितात आणि शेवटी अचा साऊंड आहे म्हणून SHच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे इंग्लिशमध्ये शला काय म्हणतात? SHA. सला इंग्लिशमध्ये एस लिहितात, शेवटी अचा साऊंड आहे म्हणून एसच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे सला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मग? SA. हला H लिहितात इंग्लिशमध्ये, शेवटी अचा साऊंड आहे म्हणून इथे एचच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे हला इंग्लिशमध्ये काय म्हणणार? HA. ळला इंग्लिशमध्ये एल लिहितात, शेवटी अचा साऊंड आहे ळ म्हणून एलच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे इंग्लिशमध्ये ळला काय म्हणणार? LA. शला इंग्लिशमध्ये लिहितात KSH, शेवटी अचा साऊंड आहे म्हणून KSच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे काय होईल? KSHA. शला काय लिहिणार? KSHA. गाईज इंग्लिशमध्ये उच्चार खूप महत्त्वाचे असतात. उच्चारावरूनच आपण त्याचे स्पेलिंग लिहित असतो, तर हे लक्षात ठेवा. त्रला इंग्लिशमध्ये लिहितात TR आणि शेवटी अचा साऊंड आहे म्हणून TRच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे त्रला काय म्हणणार? TRA. ला इंग्लिशमध्ये लिहितात DNY, शेवटी अचा साऊंड आहे म्हणून DNYच्या पुढे आपण ए लिहिणार आहोत. म्हणजे ज्ञला काय होईल? DNYA. जिथे जिथे अचा साऊंड येत आहे, शेवटी अचा उच्चार होत आहे, आपण तिथे तिथे ए लिहिलेला आहे. आय होप गाईज तुम्हाला हे समजलं असेल. तर चला गाईज काही नावांची स्पेलिंग आपण बघूया. शरद याला इंग्लिशमध्ये कसं लिहायचं आपण गाईज हे वेगवेगळे करून लिहिणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. शला इंग्लिशमध्ये SH लिहितात, रला इंग्लिशमध्ये RA लिहितात आणि दला इंग्लिशमध्ये D लिहितात. आता गाईज तुम्ही म्हणाल की तुम्ही तर आत्ताच सांगितलं की द साठी सुद्धा आपण DA घ्यायचा आहे. बरोबर आहे गाईज, पण आपण इथे जेव्हा शरद म्हणतो त्यावेळेस गाईज नुसता दचा उच्चार होत आहे, अचा उच्चार होत नाही किंवा हा साऊंडसुद्धा येत नाही आहे.
आणि गाईज जेव्हा एखादा शरद हा एक शब्द आहे आणि जिथे शब्द संपतो तिथे आपण ए हे लिहायचं नाही आहे, कारण तिथे अचा उच्चार होत नाही. गाईज हे सगळ्याच शब्दांसाठी लागू होतं, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर शरदचं स्पेलिंग काय होईल? SHARAD. नेक्स्ट कमल. क ला इंग्लिशमध्ये KA लिहितात, म ला इंग्लिशमध्ये MA लिहितात आणि ल ला इंग्लिशमध्ये L लिहितात. तर कमलचं स्पेलिंग काय झालं? KAMAL. भगत. भगत. भ ला इंग्लिशमध्ये BHA लिहितात, ग ला इंग्लिशमध्ये GA लिहितात आणि त ला इंग्लिशमध्ये T लिहितात. म्हणून भगतचं स्पेलिंग काय होईल? BHAGAT. भगत. पवन. पवनला इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? प साठी इंग्लिशमध्ये PA, व साठी इंग्लिशमध्ये VA आणि न साठी शेवटी काय लिहिणार? N. शेवटी आहे म्हणून आपण इथे नुसतं Nच लिहितोय. मग स्पेलिंग काय होईल? PAVAN. पवन. नयन. न ला इंग्लिशमध्ये NA लिहितात, तर य ला इंग्लिशमध्ये YA लिहितात. मग शेवटी सुद्धा न आहे, पण ह्या न साठी आपण नुसतं Nच लिहिणार आहोत, कारण इथे शब्द संपतो आणि अचा सुद्धा उच्चार होत नाही आहे, अचा सुद्धा साऊंड येत नाही आहे, म्हणून शेवटी आपण ए लिहिणार नाहीत. तर स्पेलिंग काय होईल? NAYAN. नयन. शबनम. श ला इंग्लिशमध्ये SHA लिहितात, ब ला इंग्लिशमध्ये BA लिहितात, न ला इंग्लिशमध्ये NA लिहितात आणि म ला इंग्लिशमध्ये M लिहितात. गाईज इथे शब्द संपत आहे आणि एमच्या नंतर अचा साऊंड किंवा उच्चार काहीही होत नाही आहे, म्हणून आपण इथे सुद्धा नुसतं एमच लिहित आहोत. तर स्पेलिंग काय होईल? SHABANAM. शबनम. आय होप गाईज तुम्हाला हे समजलं असेल. गाईज जेव्हा एखादा शब्द शब्दांच्या शेवटी म्हणजे शब्द जिथे संपतो तिथे आपण ए लिहित नाही, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. आणि शेवटी अचा साऊंड येत नाही किंवा उच्चार येत नाही म्हणूनही आपण तिथे ए लिहित नाही. गाईज इथे एवढंच लक्षात ठेवा. आय होप गाईज तुम्हाला हे समजलं असेल. अशाच प्रकारे तुम्ही अनेक शब्दांचे स्पेलिंग तुम्ही बनवू शकता.